यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात दिनांक 11 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे यावलच्या नगराध्यक्षा नगरसेवक सह विविध पदाधिकारी उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले। या बैठकीमध्ये यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गोपाल चौधरी, त्याचप्रमाणे यावल शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक सागर चौधरी, वैशाली बारी त्यासह शिवसेनेचे मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात आपण कशा पद्धतीने कार्यकर्ते तयार केले पाहिजे, कशा पद्धतीने आपण आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवू, याबाबत उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। नंतर पुन्हा 3-4 महिन्याच्या काळखंडामध्ये 10 पंचायत समिती, 5 जिल्हा परिषदेचे गट या ठिकाणी निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या तालुक्याची पुनर्रचना करण्याची काही जरा या ठिकाणी भाजणारी काय रचना आहे ही तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे। म्हणून आपण जर इकडे सुरुवात केली पश्चिम भागापासून तर किनगाव डांबोलीचा गट आटोपल्याच्या नंतर साखळी देगाव जिल्हा परिषदचा गट आहे, त्यानंतर हिंगोला सायगडा 3रा जिल्हा परिषदचा गट आहे, त्यानंतर 4था गट आपला धाबी आणि बांबूचा गट आहे आणि एक भारत पाड्याचा 5 जिल्हा परिषदेचे गट आणि 10 पंचायत समितीचे गट आपल्या या ठिकाणी आहे। साधारणपणे कोणत्या प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी निघालंय ते सुद्धा आपल्याला माहिती आहे। 50% वर जळगाव जिल्ह्याचं आरक्षण गेलं ते 54% झालं, म्हणजे फक्त एक जागेचा हेरफेर त्या ठिकाणी ओबीसीच्या जागेमध्ये होणार आहे आणि तो हेरफेर आपल्या तालुक्यात होणार नाही। तो हेरफेर धरणगाव तालुक्यातल्या एका मतदारसंघामध्ये एक जागा जी ओबीसीची आहे ती ओपन होणार आहे, परंतु यावल तालुक्यातल्या सर्व रचना या ठिकाणी झालेल्या आहे। म्हणून आतापासून तुम्ही आपण सारे संघटनेचे पदाधिकारी ज्यांनी प्रवास करून या ठिकाणी आपल्या पक्षाकडून कोण इच्छुक आहे, कोण उमेदवार मेरिटचा आहे, कोण उमेदवार या ठिकाणी उभा केल्यानंतर निवडून येईल, कोणा समाज आघाडी केली तर निवडून येईल, काँग्रेस सोबत आघाडी केली तर आपला फायदा होईल का?
राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा आपला फायदा होईल का? कोणामध्ये काय नाराजी आहे? आला आणि म्हणून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी उशीर झाला. आपल्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु मी आल्याच्यानंतर या ठिकाणी काँग्रेसचे लोक होते आणि काँग्रेसने या ठिकाणी आढावा घेतला. या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळ्यांचं बांधणी करत असताना या ठिकाणी कार्यकारी परिपूर्ण असते. तालुका प्रमुख नेमल्याच्या नंतर उपतालुका प्रमुख किती आहे, संघटक किती आहे, कार्यकारी सदस्य किती आहे, शहराचं मंडळ वेगळं आहे, ग्रामीणचं मंडळ वेगळं आहे आणि ज्या जागा रिक्त आहे त्या रिक्त जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या. बरोबर, गेल्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी या क्षेत्रामध्ये फक्त आपल्या क्षेत्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निवडणुका झाल्या. मागच्या कालखंडामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा मार्च एप्रिलमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आहे, त्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जेव्हा तुमच्या आपल्या हाती आला त्यावेळी या महाराष्ट्राचा तमाम जनतेला, तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना एक प्रकारची एक जाण आली. या महाराष्ट्रातली जनता आता जागृत झाली आणि त्या भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की आमचा अश्वमेध, आमचा जो अश्व आहे तो या ठिकाणी उधळला गेला महाराष्ट्रामध्ये. तो या भावनेतून या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा लवकर जागा वाटप होण्याला विलंब झाल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला अपयश आलं आणि लोकसभेमध्ये झालेला पराभव याच्या भीतीने भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या ठिकाणी आराखडा तयार केला राज्यामध्ये आणि हे राज्य कसं आपल्या ताब्यात घ्यायचं म्हणून वेगवेगळ्या योजना या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले. लाडकी बहिणीचं सर्वात मोठं योगदान या राज्यामध्ये त्या ठिकाणी सरकार आणण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अनुकूल वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्याच्या नंतर या 6 महिन्यामध्ये तुमच्या आपल्यामध्ये काय अशी बरोबर आली की आपण 50च्या वर जागा तिघ पक्ष म्हणून या ठिकाणी बघू शकतो. खरं म्हणजे आपण यशाने उडून गेलो का असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि तो निर्माण झाला आणि म्हणून 6 महिन्याच्या कालखंडामध्ये जनतेच्या मनामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये रोष असताना देखील तुम्हाला आपल्याला त्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत या ठिकाणी पोहोचता आला नाही आणि या लोकांचा जो असंतोष होता तो आपल्याला मतपेटीमध्ये बंद करता आला नाही. म्हणून या ठिकाणी हे दळबदरी सरकार पुन्हा 5 वर्ष आपल्या मनमुठीवर या राज्यामध्ये आता बसलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुका संपल्या. आता 3.5 आणि 3 वर्षानंतर लोकसभा आहे, त्यानंतर 3.5 वर्षानंतर विधानसभा आहे. परंतु कार्यकर्त्यांची निवडणूक ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता लागत आहे, नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आता तुम्ही आपण कार्यकर्ते जे त्यांना या ठिकाणी निवडणुकीला उभं राहण्याची संधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला सारांना आता या ठिकाणी मिळते. ग्रामपंचायतच्या निवडणुका देखील आता SIRचा प्रोग्राम ऑक्टोबर एंडिंगला आटोपल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत होत आहे आणि लागली जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्या या तालुक्यामध्ये सुद्धा होऊ लागलेल्या आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की या गावात तालुक्यामध्ये असलेले 84 गावं, या 84 गावांच्या मिळून 67 ग्रामपंचायत आपल्या तालुक्यात आहे. 2 नगरपालिका आपल्या यावत तालुक्याच्या यावत आणि फलटूर या 80 गावांमधून 67 ग्रामपंचायत आहे. त्या 67 ग्रामपंचायतपैकी साधारण 40च्या 42च्या आसपासच्या तिथे संघटना ही चांगल्या पॉवरफुल असते असं माझ्या अनुभव. आमच्या धनगाव तालुक्यामध्ये जर मीटिंग घेतली, जो पदाधिकारी काम करणार आहे त्याला उत्तर देता येतं, दुसरा उत्तर देऊ शकत नाही. म्हणून कार्यकर्ता जर हा हुशार असेल, तळमळीचा असेल तरच पदाधिकाऱ्यांना घाबरून काम करावं, अन्यथा पदाधिकारी काम नाही करत. या ठिकाणी या 8 महिन्यापूर्वी माझी निवड झाली संपर्क करून. ही चौथी, मला वाटतं चौथी ही बैठक आहे, 14 माझा दौरा आहे 8 महिन्यामध्ये. नाहीतर संपर्क प्रमुख 2-2 वर्ष येत नाही. विधानसभा संपर्क प्रमुख सोडले तर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख. या ठिकाणी मी स्वतःला समजतो की मला रावेर आणि नंदुरबार जिल्हा दिलेला. माझं काम काय आहे? त्या जिल्ह्यामध्ये जाणं, तालुक्यावर जाणं, संघटना वाढणं हे माझे काम आहे. 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखाचं काम काय आहे?
तुम्हाला जे जे तालुके दिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये जाणं, बैठका घेणं, गाव पातळीवर जाणं, संघटना बांधणं, रिक्त असलेले पद भरणे आणि कोण निष्क्रिय त्याच्या जागावर सक्रिय कार्यकर्ता भरणं हे जिल्हा प्रमुखाचं काम. तालुका प्रमुखाचं काम काय? शहर आणि तालुक्यामध्ये प्रत्येक गाव पिंजून काढलं पाहिजे, हे तालुका प्रमुखाचं. शहर प्रमुखाचं यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.